म्हणजे आता आपण जर मानसिक आजाराचं वर्णन केलं, मला अभ्यास करताना असं सापडतं की जर एखादा मुलगा आजारी पडला असेल, मुलगा किंवा मुलगी, आणि त्याचं वय जर 20 वर्षाखाली असेल, 20 किंवा 22च्या खाली, त्याच्या अनेक कारणापैकी मेन कारण त्याचे आई वडील असतात. मग कुठल्या आई वडिलांना वाटतं, आता अर्थात हे ऐकताना आपल्या प्रेक्षकांना थोडंसं कन्फ्रंटेशन येऊ शकतं की असं कसं सर बोलतायत. मला माहिती आहे कोणत्याच आई वडिलांना आवडणार नाही, वाटत नाही की आपल्यामुळे आपला मुलगा आजारी पडा. पण हाच माझ्या भाषेत डीके आहे. डीके म्हणजे डोंट नो दॅट डोंट नो. माहितीच नाही की माहीत नाही. कारण फसवणारे लोक पण मार्केटला खूप आहेत. पण जेव्हा रुग्ण जाऊन सांगतात की नाही ऑथेंटिक काम आहे, MD आयुर्वेद सर आहेत, ते आपला मोठा सेटअप आहे आश्रमाचा, खूप मोठं काम आहे. म्हणजे आज तुम्ही जर DY पाटलांचं नाव ऐकलं असेल तर DY पाटलांपासून प्रतिभाताई पाटील, अनेक सेलिब्रिटीपर्यंत आपण जाऊन पोहोचलो, आपण त्या ठिकाणी औषध देतोय त्यांना आणि त्यांना बरं केलंय. तर ते सांगतात आणि मेन म्हणजे अनुभव हीच खात्री असते. जेव्हा माझे पेशंट बरे होत आहेत, म्हणजे कालपर्यंत चिडणारा मुलगा, न झोपणारा, आता हा जो मुलगा मी ज्या आईचं तुम्हाला बोललो, तो मुलगा आल्यापासून पहिले एखादा महिना सोडला तर नियमितपणे झोपतोय आणि सहजपणे लोक 2 महिन्यात 3 महिन्यात लोकांमध्ये चांगले फरक पडतात. वेळच्या वेळी आपण रिपोर्ट्स करतो, आवश्यक त्यावेळेस ॲलोपॅथीचा सपोर्ट घेतो, जसं तुम्ही बोललात त्याप्रमाणे, आणि पेशंट पुढे जातो या प्रकारे. फक्त या प्रोसेस इतक्या नवीन आहेत पेशंटसाठी. पेशंटला वाटतं औषध म्हणजे ट्रीटमेंट नाही. मला याच्यामध्ये काय असं दिसलं की रुग्ण घाई करतात खूप. मुळात घाई हीच आजाराचं कारण आहे. तर आपल्या माध्यमातून सांगणं आहे मला की ज्यांना यायचं असेल आमच्याकडे, पहिली गोष्ट घाई करू नका. हा एक योगी व्यक्तीचा योगी मार्ग आहे. निब्बाणात कुठे आम्ही घाई करत नाही. आम्ही याला काही व्यवसाय म्हणून करत नाही. समाजामध्ये काहीतरी बदल करायचा आपल्या बाजूने म्हणून या गोष्टी करतोय. आणि जेव्हा एखाद्या आजाराला तुम्ही असाध्य लेबल लावून टाकलेलं आहे, असाध्य आजार जर आम्ही बरा करत असू, ते काम पण थोडं वेगळं असेल ना, ते या वेगळ्या कामात आम्हाला आई वडिलांचा सपोर्ट खूप आवश्यक आहे. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या मनोविकारांचं मूळ कारण काय आहे, त्याचं मूळ काय आहे हे शोधून काढणारा योगी डॉक्टर निलेश पाटील आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत. यापूर्वी सुद्धा ते येऊन गेले होते आणि निब्बाणाबद्दल त्यांनी खूप गोष्टी आपल्याबरोबर शेअर केल्या होत्या. तुमचा भरभरून असा रिस्पॉन्स मिळाला होता. आता या एपिसोडमध्ये आपण मनोविकार, मानसिक आजार यावर ते आध्यात्मिकरित्या कसं ट्रीट करतात किंवा निब्बाणाची पद्धत कशी आहे ट्रीट करण्यासाठी हे आपण जाणून घेणार आहोत. अगदी डोकेदुखी असू देत, OCD, स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन, या सगळ्या आजारांवर ते अगदी व्यवस्थित ट्रीट करतात आणि एकदा ट्रीट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा गोळ्या घ्यायची गरज लागत नाही असं त्यांचं ठाम मत आहे. ते कसं हे या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊ. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. तुमचं खूप स्वागत आमच्या या नवीन स्टुडिओमध्ये. धन्यवाद. छान स्टुडिओ आहे. थँक्यू. तर आजचा विषय मागे आपण डिस्कस केलं होतं की आपण बोलणार होतो, कारण मनोकायिक विकार, मानसिक आजार जे आहेत ते आजकाल सर्रास आहेत. ते आहेत म्हणून कोणी ट्रीट करायला विशेष जात नाही, कारण नाही म्हटलं तरी अजून टॅबू आहे. तर मला असं वाटतं की त्या विषयाला हात घालणं हे खूप गरजेचं होतं आणि तुमची ट्रीट करण्याची पद्धत फार वेगळी आहे. जे आपण डिस्कस केलं त्याच्यावरून मला ते जाणवलं. मानव वर्तणूक शास्त्र, ऑन्टोलॉजी, याविषयी तुम्ही मुळात आधी काय सांगाल? ते म्हणजे काय आणि ते आपल्या ट्रीट करण्यासाठी तुम्ही त्याचा कसा अभ्यास केलेला आहे? निश्चितपणे ऑन्टोलॉजी, मानव वर्तणूकशास्त्र, अर्थात स्मिताताई, व्यक्तीच्या उत्क्रांतीपासून मानव जन्म म्हणजे मनुष्य या पृथ्वीवर कधीपासून आला आणि तो कसा उत्क्रांत होत गेला, तेव्हापासून आजपर्यंत त्याची प्रगती कशी झाली, तो कसा विचार करतो, लग्न संस्था, तो कसा अन्न प्राप्त करतो, त्याच्या जगण्याच्या त्याच्या वागण्याच्या पद्धती कशा आहेत, हे सर्व मानव वर्तणूकशास्त्रामध्ये येतं. आयुर्वेद, योग, माझा संन्यास प्रवास आणि असा ऑन्टोलॉजी सारख्या अनेक विषयांचा अंतर्भाव करून मी या मानसिक आजाराचं मूळ कारणापर्यंत गेलो. आणि
देवाची कृपा म्हणा, नियती कर्म म्हणा, आज मी सांगू शकतो की ही आजार जर फॅमिली सपोर्ट मिळाला तर आणि निब्बाणा पद्धतीने आपण जर गेलो तर ही आजार कायमचे बरे होऊ शकतात. त्याच्यामध्ये ऑन्टॉलॉजीचा रोल खूप मोठा आहे की जसं एखादा व्यक्ती जन्माला येतो, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत जो प्रवास आहे त्या प्रवासातले जे चढउतार आहेत त्याच्यामध्ये काही चुका होतात आपल्याकडून, त्या व्यक्तीच्या काही चुका होतात, सामाजिक अँगलने काही चुका होतात, आई वडिलांच्या काही चुका होतात. म्हणजे चुका व्हावा असं आई वडिलांना वाटत नाही, पण नकळत या गोष्टी घडतात. आणि मी असं ठरून या विषयाकडे आलो नाही की मला मानसोपचार विषयामध्ये काम करायचं. मी जेव्हा माझा प्रवास सुरू केला, स्वतःचा जीवनाचा अभ्यास केला, ते करताना मला या गोष्टी सापडल्या आणि या आजाराचं प्रमाण खूप भयंकर पद्धतीने वाढतं आहे. म्हणजे आजच्या डेटला आपण जर पाहिलं तर साधारणपणे 20% भारताच्या लोकसंख्येच्या 20% मानसिक आजाराचं प्रमाण आहे. आणि हे डॉक्युमेंटेड आहे. परंतु मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. कारण या आजारामध्ये लोक पहिली गोष्ट आजार आहे असं समजतच नाही बऱ्याच जणांना, किंवा या आजाराकडे लपवण्याची लोकांची प्रवृत्ती आहे, ती बदलली पाहिजे. मी या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांना सांगेल, जसे बाकी आजार आहेत तसा हा पण एक आजार आहे आणि आजार लपवल्याने वाढतो, तो काही कमी होत नाही. तर आणि समाजात सांगण्याची पण पद्धत नाहीये, भीती आहे. आपल्या घरात एक मानसिक रुग्ण आहे म्हणजे हे कॅन्सरपेक्षा लोकांना भयंकर वाटतं. माझं एक या निमित्ताने लोकांना सांगणे की जर आजार असेल, ट्रीटमेंट तुम्ही कोणतीही घ्या, कोणत्या पद्धतीने जा, पण स्वीकारून घ्या. कारण प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. म्हणजे स्मिताताई, आपण जर मानव वर्तणुकीचा अभ्यास केला, या 100 वर्षामध्ये माणसाच्या उत्पत्तीपासून जेवढी माणसाची प्रगती झाली तेवढी प्रगती आता पण कधीच झाली नव्हती. म्हणजे लास्ट 100 इयर्स बघा ना तुम्ही, आपले कम्प्युटर्स बघा, गाड्या बघा, रिमोट बघा, या 60-70 वर्षातलीच ती प्रगती आहे. प्रगती खूप फास्ट झाली, पण आपल्याला त्या प्रगतीला कोप अप करण्याचे आपलं मन किंवा शरीर तयार नाही. माझी या मना जरा थांबना, तुझे धावणे मला वेदना. शरीर म्हणतं की मना तुझ्या इतकी स्पीड मला नाहीये, कारण मन हे वाऱ्याच्या वाताच्या वेगाने वाढतं. असं म्हणतात की मनावर वाऱ्याचं नियंत्रण असतं आणि वारा खूप फास्ट असतो. मी जर आता म्हटलं इथून मनाने मला मुंबईत जायचंय तर मी क्षणार्धात जाईल, पण शरीराला जर जायचं म्हटलं त्याला इथून एका विशिष्ट स्पॉटला जाऊन बस किंवा काही एखादं वाहन पकडावं लागेल आणि कमीत कमी 2.5-3 तास लागतील जायला. ही प्रगती ते मन कोप अप करू शकत नाहीये आणि तिथून ताणतणावाची निर्मिती होते. मला असं वाटतं आपण सर्व शिकतो, खूप वेगवेगळ्या प्रकारचे सिलेबस आले, शाळा आल्या, पण जीवन जगण्याची कला आपण शिकत नाही. मी डॉक्टर रूपाने बघतो जेव्हा माझ्याकडे रुग्ण येतात, मला प्रश्न पडतो की एवढं सुंदर क्वालिफिकेशन असला व्यक्ती आजारी कसा पडला. एवढे सुंदर क्वालिफिकेशन असलेले PhD व्यक्ती, डॉक्टर व्यक्ती भांडतात कसे काय. तेव्हा मला जाणवतं की जीवन जगण्याची कला, आर्ट ऑफ लिव्हिंग, हे आपण शिकण्यात भाग पडलो. जर जमलं या निमित्ताने तर शिक्षण तज्ञांना सांगणं आहे माझं की आपल्या सिलेबसमध्ये हे टाका, कारण ताणतणाव एवढे वाढलेत. बरं, अजून वाढले तर वाढले, आपण त्याला स्वीकारून टाकला तर ताणतणाव असणारच आहे. पण स्मिताताई, आपण जर ठरवलं ना तर प्रत्येक व्यक्ती आपल्या ताणाचं नियोजन करू शकतो आणि ते न झाल्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग घडतात त्याच्या बालपणापासून आणि तो आजारात सापडतो. म्हणजे तुम्ही आता हे मानव वर्तणूक जे म्हणताय, हे जे शास्त्र आहे, आणि मगाशी तुम्ही म्हणालात की ह्या ज्या चुका होतात आपल्याकडून, मग त्या घरातल्यांकडून, नातेवाईकांकडून, म्हणजे आपल्या आजूबाजूच्या माणसांकडून नकळत या चुका होतात, कारण
त्यांना कुठेतरी माहीतच नसतं की जगण्याची कला काय आहे, कसं जगायला हवं, सपोर्ट कसा करायला हवा, आणि याचा नकळतपणे इतरांवर त्याचा त्रास प्रभाव जे काय आहे तो होत असतो सतत. खरं. तर तुम्हाला हे म्हणायचंय का की हे जे शास्त्र आहे हे मुळात अवगत असणं फार गरजेचं आहे आयुष्य जगताना? एक्झॅक्टली, हां हेच मला सांगायचं. हां, बरं, ते कसं पण म्हणजे? हां, आपण जर अजून डीप गेलो हं, तर मी नेहमी म्हणतो की घराघरात गृहयुद्ध चालू आहेत. हं, म्हणजे आता आपण जर मानसिक आजाराचं वर्णन केलं, हं, मला अभ्यास करताना असं सापडतं की जर एखादा मुलगा आजारी पडला असेल, मुलगा किंवा मुलगी, आणि हं, त्याचं वय जर 20 वर्षाखाली असेल, हं, 20 किंवा 22च्या खाली, हं, त्याच्या अनेक कारणापैकी मेन कारण त्याचे आईवडील असतात. हं, बरं, कुठल्या आई-वडिलांना वाटतं, आता अर्थात हे ऐकताना आपल्या प्रेक्षकांना थोडंसं हां, कन्फ्रंटेशन येऊ शकतं की असं कसं सर बोलतायत. मला माहिती आहे कोणत्याच आई-वडिलांना आवडणार नाही, वाटत नाही की आपल्यामुळे आपला मुलगा आजारी पडा. पण हाच माझ्या भाषेत डी-के-टी-के आहे. डी-के-टी-के म्हणजे डोंट नो दॅट डोंट नो. माहितीच नाही की माहीत नाही. हं, म्हणजे बऱ्याचदा ताई काय करतं, आपण जर त्याचं वर्णन केलं, की पतीला वाटते की मी बरोबर आहे, हं, आणि पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये तो त्याच्या हिशोबाने घराची रचना करतो. हं, पण आजकालची मुलगी शिकलेली आहे, ती हं, पण तिच्या पदाला आहे. तिलाही तिचं एक ओपिनियन आहे. हं, पण त्याच्या जन्मापासून त्याला जो मान मिळालेला असतो, हं, पुरुष म्हणून, हं, घराचा दिवा म्हणून, हं, हं, तो कुठेतरी तो असा कॅरी ऑन होतो. हं, बघा ना, लग्न, मी नेहमी एक प्रश्न विचारतो, आता एक भाग आला म्हणून. तरुण मुलींना विचारतो मी की तुम्ही लग्न करणार का? तर त्यांचं उत्तर असतं हो. हं, तर माझा दुसरा प्रश्न असतो, का? हं, तुम्ही लग्न का करणार? हं. ते म्हणतात बाकी जण करतात म्हणून मी करणार. आता हे काय उत्तर झालं का? हं, विचारा बाकीच्यांना, लग्न सक्सेस आहे का फेल आहे? मग तेव्हा त्यांना प्रश्न पडतो. तसंच तुम्ही लग्न केल्यानंतर विचारतो मुलींना मी माझ्या वर्गात सहज, माझ्यातला तो व्यक्ती जिवंत असतो विनोद करणारा, मी विचारतो की लग्न केल्यानंतर तुम्ही कुठे जाणार? त्या सहज म्हणतात की नवऱ्याच्या घरी जाणार. हं, मी म्हटलं नवऱ्याच्या घरीच का जाणार? हं, नवरा तुमच्या घरी का येणार नाही? हं. त्यांना पुन्हा प्रश्न पडतो. तर हे जे ना ताई, हे आपण कसं असं ऑटोमेशन, ठरवलंय. आणि ऑटोमेशन मोडला आपण. करेक्ट. लग्न झाले की मुलींनी तिकडे जायचं. मग बरं, तिला मी म्हणतो की तुला माहिती का, तुला जो मुलगा आवडतो किंवा तू लग्न करणार, तुला एक सासूबाई नावाची व्यक्ती भेटणार आहे, सासरा नावाचा एक व्यक्ती भेटणार आहे. तू लग्न करते त्या मुलाशी. बरं, सासूबाईचं काही चुकत नाहीये. हं, तिने वाढवलेल्या मुलाला एक मुलगी येणार आहे. हं, इथे इथे ताई स्पार्किंग, इथे बरंच काही लपलंय. आता मी बोलता बोलता हं. असं झालं तुम्हाला सांगतो. ती मुलगी लग्न करते त्या मुलाशी, हं, पण सासूबाईला घरात एक कामाला सोबत पाहिजे असते. हं, तिचंही बरोबर आहे. ती म्हणते मी पहिल्यापासून काम करते, आणि ही आता आलेली मुलगी 9 वाजेपर्यंत झोपते. तर बरं, हिच्या घरी हिला कामाची सवय नाही. तर हं, हिच्या पप्पाने कधी काम सांगितलंच नाही. हं, गरज पडली की ऑर्डर करायची, पिझ्झा, बर्गर मागवायचे, आणि तिथून संघर्ष सुरू होतो. हं, आणि त्या संघर्षात तो नवरा मध्ये दाबला जातो. त्याला आईचं खरं हं, का पत्नीचं खरं. सासरा बऱ्यापैकी तटस्थ असतो काही हं. घरांमध्ये. नणंद नावाचं एक पात्र आहे. बाय द वे, मी बोलताना कुणालाही बोलत नाहीये. जे मला दिसलं ते मी बोलतोय. कोणाला दोषारोप पण करत काही नाही. जणांना कनेक्ट होईल, काही जणांना आवडणार नाही. मे बी. पण माझी मजबुरी, कारण मला ताई जेव्हा हे रुग्ण माझ्याकडे येतात ना, हं, मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. हं, माझ्याकडे एक आई आली. तिच्या मुलाला 18 वर्षापासून, पुण्यातलंच पेशंट आहे, 18 वर्षापासून मानसिक त्रास आहे. हं, डिप्रेशन, फिट्स वगैरे. मी तिची जेव्हा हिस्ट्री घेतली माझ्या डॉक्टरांनी, नंतर माझ्याकडे जेव्हा आली, हं. तर ती सांगत, सर हा मुलगा 10 वर्षापासून झोपलेला नाही. अरे बापरे. दिवसा पण नाही, रात्री पण नाही. हं, आणि हा झोपत नाही, मला पण झोप लागत नाही. तो दिवसभर रात्रभर घरात फिरत राहतो. मी अक्षर दार बंद करून घेते. याला बाहेर पण जाऊ देत नाही, कारण कुठे गेलं तर काहीतरी विध्वंस करणार. हं, असं वाटतं की याला ढकलून द्यावं विहिरीमध्ये आणि आपण पण आत्महत्या करून टाकावी. हं, कंटाळली ती आई. हं, एका बाजूला अशा आजारांना असाध्य लेबल लावून टाकलेलं आहे. हं, बरं, प्रत्येक पॅथीच्या आपल्या लिमिटेशन्स आहे, हं. त्यांचाही दोष नाही.
म्हणजे 16 वर्ष, 18 वर्ष, 30 वर्ष जेव्हा लोक गोळ्या या टॅबलेट्स खात आहेत आणि त्यांना सांगितलं जातं की आता आजार मरेपर्यंत बरा होणार नाही. घरात जेव्हा एक व्यक्ती तरी आजारी असतो ना, तेव्हा विशेषतः मानसिक आजारामध्ये, तेव्हा पूर्ण घर आजारी पडतं. कारण जेव्हा हे टॅबलेट सुरू होतात स्टार्टला, नंतर पुढे मागे, हा पेशंट कॉमनली मानसिक आजारामध्ये पेशंट गुंगलेला असतो. कारण ते औषध झोपवतात, ड्राउझीनेस आणतात. त्याला कामाची अशी इच्छा नसते, जास्त भूक लागते, वजन वाढतं त्याचं, तो झोपून असतो. नंतर तो अभ्यासातनं बाहेर येतो, समाजामध्ये मिक्स होत नाही, आई वडिलांना मिक्स होता येत नाही. कारण लोक विचारतात तुमचा मुलगा काय करतोय, मग हळूहळू आई वडील सुद्धा समाजापासून विलग होतात. आणि घरात ते रोज दिसतंय. आपण ते म्हणतो ना की सोडलं की चावतं आणि धरलं की समथिंग भुंकतं, आपण जे म्हणतो कुत्र्याच्या भाषेमध्ये. सोडलं की भुंकतं आणि धरलं की चावतं. येस. सोडता पण येत नाही आणि करता येत नाही. आणि मुलगी असतो आणि बाहेरचं वातावरण असं आहे. हा जो विषय मी जवळून पाहिला, परिणामी ते घर लाईफच जगत नाही. समाजाचे किती मोठं नुकसान आहे. आणि देवाच्या कृपेने म्हणा, कर्माने, नियतीने त्या आजाराचं उत्तर मला सापडलं. आणि विशेषतः गेल्या 7 वर्षामध्ये जेव्हा मी आजाराकडे लक्ष केलं, तर शेकडो पेशंट आहेत ज्यांना मी सिझोफ्रेनिया, डिप्रेशन, OCD यातून बाहेर काढलंय. एका माणसाला बाहेर काढणं म्हणजे त्याचं आयुष्य वाचवणं आहे आणि परिणामी ते घर नीट करणं आहे. ओके. बाकी आजारात तरी आपल्याला दिसतं. पण काही वेळेला आपल्याला अशा काही टॅबलेट्स ह्या तात्पुरत्या का होईना शांत करण्यासाठी किंवा त्यातून इन्स्टंट रिझल्ट नाही पण इन्स्टंट बरं वाटण्यासाठी, तो काळ पुढे ढकलण्यासाठी त्या गरजेच्या असतात का? त्यानंतर हे साईड बाय साईड तुम्ही जे म्हणता ती ट्रीटमेंट चालू ठेवली आणि टॅबलेट्सही चालू ठेवल्या तर? खूप चांगला विचार आहे. म्हणजे मी म्हणेल की निश्चितपणे समजा इमर्जन्सी आहे, जसं आपण ताप आल्यानंतर क्रोसिन सहज घेण्याचा सल्ला देतो. ताप कमी करा, नसेल कमी होत तो मुळापासून जाण्यासाठी दुसरं औषध घेऊ शकतात. तसं मानसिक आजारामध्ये पण काही तो काळ कोण डिसाईड करेल, पेशंट का डॉक्टर? नाही, डॉक्टर तुम्हीच कदाचित ते डिसाईड कराल. पण जर का ते त्या मेडिसिन्सवर असतील आणि तुम्हाला येऊन नंतर भेटले, तर तुम्ही काय सजेस्ट करता? एक्झॅक्टली, मी तर ते करतो आज. म्हणजे माझ्या जेव्हा लोक येतात, तुम्ही छान प्रश्न विचारला, तेव्हा पेशंट विचारतात डॉक्टर त्या औषधांचं काय करावं. मी सांगतो ते घेत राहा. तुम्ही त्याच्याने कायमचं बरं होत नाही आहे आणि वरच्यावर कॉम्प्लिकेशन वाढताना माझ्याकडे आलात. तुम्हाला या ट्रीटमेंटनी, ही एक उपचार पद्धती, फक्त औषधी नाही आहे आपण जे देतो. या उपचार पद्धतीने तुम्हाला बरं वाटलं, तुमचे डॉक्टर्स आपोआप त्या गोळ्या कमी करतील किंवा आपण त्या कमी करू. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की या वर्षभरामध्ये अनेक डॉक्टर्सनी मला कॉन्टॅक्ट केला. त्यांना प्रथमतः वाटतं काहीतरी वेगळं असेल, कारण फसवणारे लोक पण मार्केटला खूप आहेत. पण जेव्हा रुग्ण जाऊन सांगतात की नाही, ऑथेंटिक काम आहे, MD आयुर्वेद सर आहेत, ते आपला मोठा सेटअप आहे आश्रमाचा, खूप मोठं काम आहे. म्हणजे आज तुम्ही जर DY पाटलांचं नाव ऐकलं असेल तर DY पाटलांपासून प्रतिभाताई पाटील, अनेक सेलिब्रिटीपर्यंत आपण जाऊन पोहोचलो. आपण त्या ठिकाणी औषध देतोय त्यांना आणि त्यांना बरं केलंय. तर ते सांगतात. आणि मेन म्हणजे अनुभव हीच खात्री असते. जेव्हा माझे पेशंट बरे होत आहेत, म्हणजे कालपर्यंत चिडणारा मुलगा, न झोपणारा, आता हा जो मुलगा मी ज्या आईचं तुम्हाला बोललो, तो मुलगा आल्यापासून पहिले एखादा महिना सोडला तर नियमितपणे झोपतोय. बरं. त्याची आई मला देव मानते. आता हा आयुर्वेद आहे, योग आहे आणि अनेक प्रकारचे सायन्सेस मी यात ऍड केलेले आहे ज्याने ते होत आहे. तर आपला तो एक मूळ प्रश्न मी सांगेल की टेम्पररी औषध ठीक आहे, 1-2 महिन्यापुरता किंवा साईड बाय साईड त्याला चांगला बदल होईपर्यंत. आणि एकदा पेशंट पिकअप झाला, त्याला सिम्पटम कमी व्हायला लागले की डॉक्टर आपोआप ते गोळी कमी करतात. लिटरली याच महिन्यामध्ये, मी नाव घेत नाही पण माझा एक पेशंट आहे सिझोफ्रेनियाचा, मुलगी आहे आणि तिला 8 वर्षापासून त्रास होता. ती हैदराबादच्या एका मोठ्या हॉस्पिटलला औषध घेत होती आणि तिने औषध सुरू केलं माझ्याकडे, साधारणपणे 1-1.5 वर्ष झालं. तर तिच्या हैदराबादचे डॉक्टर म्हटले की माझ्या लाईफ एक शब्द वापरला, मिरॅकल. जे की त्यांना माहित नाही हिचे पूर्ण गोळ्या बंद झाल्या. कारण बऱ्याचदा डॉक्टर म्हणजे ते सांगण्यात खूप वेळ जातो किंवा काही डॉक्टरांना आवडत नाही. तिचे सिम्पटम बघून तो म्हटला की मी तुला बघतो 8 वर्षापासून, तू किती आजारी होती. तिला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जाण्याची गरज पडली कारण ती खूप व्हायलंट व्हायची. आज ती मुलगी बरी होऊन जेव्हा काम करते एका ऑफिसमध्ये,
तेव्हा डॉक्टर म्हटले इट्स अ मिरॅकल. आता ते आपोआप गोळ्या बंद करतील जर असतील तिला गोळ्या तर असं आपण त्यात करू शकतो, करतो आपण त्यामध्ये. आणि मला आणखीन एक असं वाटतं की तुम्ही म्हणता की आपलं मूळ जे काय आजाराचं मूळ मगाशी मी म्हणाले ते शोधणं खूप गरजेचं आहे. मग डोकेदुखी साधी असू देत, मायग्रेन किंवा सायनस असू देत तुम्हाला काही, किंवा मग आणखीन PCOD PCOS सारखे आत्ताचे विकार असू देत, असं कुठलेही विकार जे की स्ट्रेस रिलेटेडच आहेत हे, तर ह्याचं मूळ जर आपण शोधायला गेलो तर तुमच्या आत्तापर्यंतच्या अभ्यासानुसार आणि अनुभवानुसार काय असू शकतं ह्याचं मूळ, की कुठून हे उत्पन्न होतात? जर का आपल्या विषयीतला असा कुठला ऑडियन्स असेल आणि तो बघत असेल, म्हणजे मुलं बघत असतील, तर त्यांनी पण ती काळजी घेतली पाहिजे की आपण अजूनही आपलं आयुष्य व्यवस्थित वळणाला लावू शकतो की जेणेकरून आपल्याला तिच्यानंतर हे विकार उद्भवणार नाहीत. तर तुम्हाला काय वाटतं की त्याचं मूळ काय आहे, कुठून ते सुरू होतं? तर हे सर्वांचं मूळ मनाजवळ आहे. हां. आणि मग तुम्ही आता बोलता बोलता बोललात त्याच्यामध्ये एक डेटा असा आहे की 95% आजार हे सायकोसोमॅटिक आहे. सायकोसोमॅटिकचा अर्थ असा आहे मराठीमध्ये की मनोकायिक, म्हणजे अगोदर मन आजारी पडतं मग शरीर. आता मायग्रेनचं उदाहरण आपण घेऊ की मायग्रेनमध्ये मायग्रेनला असाध्य लेबल लावून टाकले की मायग्रेन सुद्धा प्रस्थापित डॉक्टर म्हणतात कायमचं बरं होत नाही. पण मनावर जर आपण काम केलं, त्याचं वर्तणूक शोधलं बालपणापासून आतापर्यंत त्याच्या आसपासचं हे शोधलं आणि त्याच्या मनामध्ये पूर्व जे अनुभव आहे, ज्या गाठी बसलेल्या आहेत, कारण व्यक्तीचं काय होतं ताई, त्याच्या जीवनामध्ये काही घटना घडतात आणि त्या घटना त्याच्या नकळत त्याच्या मनात जाऊन बसतात. ट्रॉमा या आपण त्याला अनकॉन्शियस सबकॉन्शियस माइंड म्हणून त्यात जाऊन बसतात. त्याची एक वायरिंग होते म्हणून आपण, आणि किंवा कोडिंग होते कम्प्युटरच्या भाषेमध्ये, त्यालाच माहीत नसतं. आणि ते डिकोड करणं, वायरिंगला रिवायरिंग करणं किंवा अनकॉन्शियस माइंडला पूर्ण बदलणं आपण जर केलं तर मायग्रेन सारखं, म्हणजे मी तर पूर्वी मायग्रेनवर जास्त काम करायचो मानसिक आजार घेण्यापूर्वी, तर माझ्याकडे स्वतःकडे 100च्या वर तुम्हाला मी मायग्रेनचे नील रिपोर्ट झालेले पेशंटचे टेस्टिमोनियल दाखवू शकतो, जिथे की पेशंट डोकेदुखीने परेशान होता आणि पेशंट बरा झाला मायग्रेन केसमध्ये. तुम्ही जे म्हटलं की जे प्रेक्षक बघतायत फक्त 20 वर्गातलेच नाही ताई, जसं माणूस जन्माला येतो मुलगा, तिथून त्याची जी स्पर्धा सुरू होते मरेपर्यंत, स्पर्धाच आहे ना जीवन म्हणजे. आणि या मरणाच्या स्पर्धेमध्ये म्हणतो आपण केव्हा किती स्पर्धा आहे, मरणाची स्पर्धा आहे, खरोखर स्पर्धा आहे. या स्पर्धेत आपण ढकलला जातो, आपलं नाव दिलं जातं. आपल्या कुठे माहिती असतं की आपलं आडनाव पाटील आहे का राजपूत आहे का, आपण देव आपला जन्माला पाठवून जातो घरामध्ये, आपलं कळतं आहे आपले आई वडील आहे. आणि स्टार्टला सर्व छान असतं, मनाची पाठी कोरी असते, फक्त दूध लागलं की रडायचं माहिती असतं, आई दूध देते. तिथून जो प्रवास त्याला नाव दिलं जातं, मग आता आपला मुलगा हे असं बनेल, मग त्याला चांगली शाळा, तिथून तर त्याचं करिअर होईपर्यंत मग लग्न. मला विचाराल तर प्रत्येक टप्प्याला संघर्ष आहे. आणि तिथं पुन्हा आपण येतो, ज्याला आपल्या मनाला डिझाईन करता आलं नाही तो अशा मनाच्या आजारात सापडतो. आणि हुशार मुलं जास्त सापडतात, भावनिक मुलं जास्त सापडतात. ताई साधारणपणे आपण जसं बुद्धिअंक म्हणतो, इंटेलिजंट क्वेश्चन IQ, तसं की EQ असतो, इमोशनल क्वेश्चन, सोशल क्वेश्चन, नंतर स्पिरिच्युअल क्वेश्चन. आता आई वडिलांना जरी माहीत नसेल आणि तेही स्पर्धेमध्ये असतील, त्यांचा त्या प्रकारे विकास किंवा काही गोष्टी अननोन असतील, तर ते फक्त अभ्यास एके अभ्यास, तर बरेचसे मुलं समाजामध्ये मिसळत नाही, त्यांना ते शाय असतात किंवा त्यांना आध्यात्मिक काहीच माहीत नसतं, ध्यान कशाशी खातात, ध्यान नेमकं काय त्यांना माहीत नसतं. मग अशी मुलं जेव्हा यांच्या लाईफमध्ये संकट येतात तेव्हा ते मनाच्या आजारात सापडतात. बरं, हा आजार एकदम होत नाही ताई, म्हणजे घटना घडते, तो स्ट्रेस कायम असतो आणि तो स्ट्रेसचं मेकॅनिझम अनेक वर्ष महिने चालतं आणि एके दिवशी हायेस्ट घटना घडते आणि तो सिम्पटम देत असतो. साधारणपणे मानसिक आजारामध्ये प्रेक्षकांसाठी सांगतो मी की तुम्हाला जर ओळखायचं असेल तर झोप तुमची पहिले कमी व्हायला लागते.
झोप जाणं, झोप कमी येणं किंवा झोप न लागणं हे मानसिक आजारातलं पहिलं लक्षण समजावं. ते जर ट्रीट नाही झालं तर पुढे तेच केमिकल इम्बॅलन्स होत जातात, लाईफ तर बदलत नाही, आणि तिथून मग हे डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, OCD अनेक प्रकारचे आजार सुरू होतात. तर मनाचं डिझाईन करणं, प्रॉपर काळजी घेणं, सर्वांगीण बाजूने स्वतःचा विकास करणं, आणि हे आपण जर केलं, थोडक्यात मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धी म्हणतात ते, फक्त आजारच नाही. पण हे जेवढं बोलणं सोपं आहे, मी आता जेवढं एका वाक्यात बोललो तेवढं ते अवघड जर कला माहीत नसेल तर. आम्ही निब्बाणामध्ये या सर्व गोष्टी आपण डेव्हलप केलेल्या आहेत. इट्स अ कम्प्लीट प्रोग्राम. फक्त असं नाही. आता बरेचदा पेशंटला काय वाटतं की समजा आता आपला पॉडकास्ट झाला आणि त्यांना वाटतं की सर एवढे आजार बरे करतात, तर लोकांना वाटतं की सर काही औषध देणार आहे. मी औषध देणार आहे, मी औषध रिसर्च केलेलं आहे, आयुर्वेदातलं बेस्ट औषध मी बनवलेलं आहे. पण फक्त औषधाने पेशंट बरा होत नाही. त्याच्या वडिलांना कोण बदलेल, त्याच्या आईला कोण बदलेल, त्याच्या घरातलं वातावरण कोण बदलेल, अनेक फॅक्टर आहेत याच्या पाठीमागे. त्या सर्व फॅक्टरला हात लावून आपण एक असा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे, आणि तो प्रोग्राम दिला. साधारणपणे जर रुग्णाचा रिस्पॉन्स चांगला मिळाला, आई वडिलांचा सपोर्ट मिळाला, तर लवकर म्हणजे 1.5-1 वर्षामध्ये सुद्धा पेशंट कायमचा बरा होतो. की जिथं बाहेर वातावरण असं आहे की डॉक्टर सांगतात की हा आजार कायमचा बरा होत नाही, त्या कंपनीमध्ये 1.5 वर्ष 2 वर्ष काहीच नाहीये. कंडिशन सपोर्ट मिळाला पाहिजे. आता या मानसिक आजारांवर निब्बाणा पद्धत म्हणजे तुमची पद्धत ही कशी काम करते आणि त्याची प्रोसिजर काय? सपोज आमच्या कुठल्या प्रेक्षकांना तुम्हाला संपर्क साधायचा आहे, त्याच्यासाठी आम्ही मागे पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलं होतं, पण ती प्रोसेस काय आहे आणि त्यानंतर तुम्ही ते कशा पद्धतीने ट्रीट करता? चांगला प्रश्न आहे. पहिली गोष्ट, आमची ट्रीटमेंट देण्याची एक वेगळी पद्धत आहे. जनरली आपण आजारी पडलं की डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करतो, डायरेक्ट जाऊन भेटतो किंवा अपॉइंटमेंट घेतो. तसं माझ्याकडे नाहीये. मी स्वतः तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, प्रेक्षकांना जर हवा असेल की माझा योगिक प्रवास मी त्यात सांगितला होता की एक डॉक्टर सर्व काही चांगलं असताना सर्व सोडून मी संन्यास घेतला, आणि मला परत यायचा उद्देश नव्हताच. म्हणजे मला ते सुख शोधायचं होतं जे या भौतिक जगापलीकडे आहे, आणि ते मला मिळालं सुद्धा. त्याला आपण साक्षात्कार म्हणा किंवा अनुभूती म्हणा. मग मी समाधी अवस्थेपर्यंत निघून गेलो. पण माझा भाऊ जो कॅन्सरने आजारी होता, मला कळलं की जर आपण गेलो, आणि तोपर्यंत माझ्या हातात अनेक रोगांचा इलाज सापडलेला होता मला. आणि आयुर्वेदामध्ये असं कोणी शिकवत नाही किंवा पुस्तकात रेडीमेड मिळत नाही, ते आपल्याला प्राप्त करावं लागतं. गुरु शिष्य परंपरेमध्ये असं एकलव्याने प्राप्त केलं. मी ते प्राप्त केलं होतं. मी म्हटलं आपण जर गेलो, ज्ञान आपल्या सोबत जाईल. मग मी परत यायचा निर्णय घेतला. हे आपण व्हिडिओमध्ये मागे सांगितलं, आणि निब्बाणाची स्थापना केली, आणि जगातल्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला घेऊन जायचंय. बघू आपलं कर्म नियती कशी मदत करते. त्याच्यामध्ये जेव्हा आपण मानसिक विकारांचा विचार करतोय, तर ताई याची अशी एक वेगळी पद्धत आहे. म्हणजे प्रथमतः ही जी पूर्ण ट्रीटमेंट आहे, हे मी जास्त करून ऑनलाईन देतो. ऑनलाईनचा फायदा हा आहे की पेशंटला कुठे जावं लागत नाही, आपलं शहर सोडावं लागत नाही, सुट्टी काढावं लागत नाही, घरी बसल्या झूम मिटिंगच्या माध्यमातून. म्हणजे आता कोणीही ज्याला कोणाला यायचं असेल तर डायरेक्ट त्यांनी कॉन्टॅक्ट न करता व्हॉट्सॲपला ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात. त्यांना एक लिंक येते, त्या लिंकच्या माध्यमातून कुणालाही कुठली ट्रीटमेंट घ्यायची असेल तर माझं 2 तासाचं झूम मिटिंग असते. त्याच्यात पेशंट आणि सारथी म्हणजे जो ट्रीटमेंट काळात घरचा एक व्यक्ती सोबत राहणार आहे. लक्ष ठेवायला एक व्यक्ती पाहिजे. तर आम्ही 24 तास घरी कॅमेरा लावू शकत नाही. माझी सिस्टीम अशी आहे, मी अशी सिस्टीम मिळवली. आपली माणसं अशी आहे की पूर्ण वेळ पेशंट सोबत असतात. म्हणजे 24/7 आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत. दिवसातनं 2दा मी पेशंट सोबत हिलिंग सेशन घेतो. पेशंट जशी आई आपली बाळांची काळजी घेते, आम्ही ती घेतो. पण घरामध्ये एक व्यक्ती असतो सारथी, जो काळजी घेतो. तो व्यक्ती आणि पेशंट मला पहिल्या मीटिंग मध्ये लागतो. मग पहिल्या मीटिंग मध्ये पेशंटचे अनेक प्रश्न असतात. खरोखर बरं होतं का, मग कसं बरं होतं, किती दिवस लागतात, किती खर्च येतो, किंवा आम्ही एवढं केलंय, आम्हाला फरक नाही पडलाय, आता हा कसा पडणार. एक्झॅक्टली. आणि खूप एक्झॅक्टली, म्हणजे कारण लोक विश्वास गमावून बसले असतात 16 वर्ष जेव्हा घेतात. दुसरा एक प्रश्न असतो आर्थिक, किती खर्च येईल. खर्च येईल ताई हा असा कस्टमाइज असतो. मला तसं दुकानासारखा सांगता येत नाही की इतक्या पैशाला ही गोळी एवढी असेल.
याच्यामध्ये आपण काय केले की साधारणपणे 5 ते 6 प्रकारचे प्रोटोकॉल्स आहेत, की आता जसं मी तुम्हाला म्हटलो की सर्व मी त्यांना शिकवतो. त्यांना पहिले झूम मिटिंगवर घेतो. एकदा झूम मिटिंग झाली, आता समजा दुबईचा पेशंट आहे, आता ऑस्ट्रेलियाचा पेशंट जे सध्या औषध घेत आहे माझ्याकडे, किंवा इंडियातला पेशंट ज्याला वाटतं मला ऑनलाईन शक्य आहे. साधारणपणे ऑनलाईनचे काही पेशंट असतात आणि काही ऑफलाईन. ऑनलाईनसाठी माझे डॉक्टर्स त्यांना ती ट्रीटमेंट लगेच सुरू होते. त्यांचं पॅकेज वगैरे जमा झालं, त्यांना घरपोच औषध जातात, त्यांच्या ट्रीटमेंट सुरू होतात. अनेक प्रोटोकॉल्स त्यामध्ये आहेत. आणि दुसरे ऑफलाईन, ते मला प्रत्यक्ष भेटायला येतात आणि ती त्यांना मी भेटतो. माझे डॉक्टर्स त्यांना भेटतात, मी त्यांना भेटतो. एका वेळेस माझ्यासमोर अनेक लोक असतात आणि त्यातून त्यांची ट्रीटमेंट सुरू होते. मग आम्ही ठरवतो कोणत्या रुग्णाला आश्रमात येण्याची गरज आहे. आपला संभाजीनगरला एक छोटासा 5 एकरमध्ये आश्रम आहे, सेंटर आहे. तिथं राहण्याची सर्व व्यवस्था आहे. माझे डॉक्टर्स तिथं आहेत. आता पुढे पुणे मुंबईच्या मध्ये आपला प्लॅन चालू आहे. तर मला वाटतं या रुग्णाला ॲडमिट करण्याची गरज आहे. पहिले माझा प्रयत्न असतो आपण घरी करा प्रामाणिकपणे. नाही जमलं मग तुम्हाला मी सेंटरला बोलवतो. मग सेंटरला ते येतात. तिथे त्यांचं सकाळपासून झोपेपर्यंत तिथला हर्बल टी असेल, योगा सेशन, प्राणायाम सेशन, एक विशिष्ट प्रकारचा डाएट हा आपल्या आजाराला खूप मोठा कारणीभूत आहे. तर आम्ही निब्बाणामध्ये स्पेशल डाएट डेव्हलप केलेला आहे. नंतर निब्बाणाची एक जीवन पद्धती आहे, योगिक पद्धती. आपण जे आजारी पडतो ना, त्या आजारी पद्धतीमध्ये वेळेचं आपण नियोजन करत नाही. आपण धावतोय, माफ करा मला, खूप जोरात धावतोय कुत्र्यासारखं. मी नेहमी माझ्या पॉडकास्टमध्ये म्हणतो की साप 1000 वर्ष जगतो, कासव जगतो 300 वर्ष. आपलं आयडियल आयुष्य 140 वर्षाचं आहे आणि कुत्रा जगतो 10 ते 15 वर्ष. तर चौघांमध्ये काय फरक असेल? त्यांच्या श्वासाचा फरक आहे. तर हे सर्व असे अनेक डायमेन्शन त्या प्रोटोकॉलमध्ये आपण कव्हर करतो. त्याला आश्रमात काही गोष्टी शिकवतो, त्याच्या आजाराप्रमाणे त्याला ते थांबवतो. एकदा त्याला थोडं बरं वाटलं मग तो घरी या प्रोसेस कॅरी ऑन करतो. आणि माझी पूर्ण टीम त्याला झूम मिटिंगच्या माध्यमातून वेळच्या वेळी आपण त्यांना गाईड करतो. आणि सहजपणे लोक 2 महिन्यात 3 महिन्यात लोकांमध्ये चांगले फरक पडतात. वेळच्या वेळी आपण रिपोर्ट्स करतो, आवश्यक तेव्हा ॲलोपॅथीचा सपोर्ट घेतो, जसं तुम्ही बोललात त्याप्रमाणे, आणि पेशंट पुढे जातो या प्रकारे. फक्त या प्रोसेस इतक्या नवीन आहेत पेशंटसाठी. पेशंटला वाटतं औषध म्हणजे ट्रीटमेंट नाही. मला याच्यामध्ये काय असं दिसलं की रुग्ण घाई करतात खूप. मुळात घाई हीच आजाराचं कारण आहे. तर आपल्या माध्यमातून सांगणं आहे मला की ज्यांना यायचं असेल आमच्याकडे, पहिली गोष्ट घाई करू नका. हा एक योगी व्यक्तीचा योगी मार्ग आहे. निब्बाणात कुठे आम्ही घाई करत नाही. आम्ही याला काही व्यवसाय म्हणून करत नाही, समाजामध्ये काहीतरी बदल करायचा आपल्या बाजूने म्हणून या गोष्टी करतोय. आणि जेव्हा एखाद्या आजाराला तुम्ही असाध्य लेबल लावून टाकलेलं आहे, असाध्य आजार जर आम्ही बरा करत असू, ते काम पण थोडं वेगळं असेल ना, ते या वेगळ्या कामात आम्हाला आई वडिलांचा सपोर्ट खूप आवश्यक आहे. नंतर अनेक जण चुकून, काही जण पैशाचा खूप विचार करतात. मी त्यांना दुसऱ्या भाषेत बोलतो की आज आपण हवे ते पैसे घेऊन बॅगेत घेऊन गेलो, मला सांगा कुठे आजार बरा होतो? हे पैसा सेकंडरी आहे जर आजार बरा होत असेल तर. कारण म्हणतात ना, जान बची लाखो पाय. अरे पेशंट बरा होणं महत्वाचं. एक डॉक्टर तुम्हाला सांगतोय आज, लोक या आजाराच्या नावाला घाबरतात. मी तुम्हाला जे डॉक्टर म्हटलो आता की ते डॉक्टर म्हटले की इट्स अ मिरॅकल हॅपन, हैदराबादचा डॉक्टर. त्या पेशंटनी 1 तास पण अर्धा मिनिटं पण गोळी जर मागे पुढे केली, तोच डॉक्टर तिच्या आई वडिलांना खूप कडक बोलायचे ते की 1 मिनिटं गोळी बंद करू नका. आज ती मुलगी गोळी बंद करून जॉब करते. म्हणजे एवढे मॅजिक होतात. पेशन्स लागतो. एखादं मोठं क्लासिक काम जर करायचं असेल तर आम्ही तयार आहोत, पण आम्हाला त्या दर्जाचे लोक लागतात. काही लोकांना काय वाटतं, पैसे दिले आणि डॉक्टरांचं काम आहे, डॉक्टर आपल्या मुलाला औषध देतील. नाही, तुम्हाला थोडं बदलावं लागेल तुमच्या मुलासाठी, तुमच्या पाल्यासाठी. या गोष्टी आपण करून घेतो. आणि व्हॉट्सॲपला आम्ही जास्त करून कम्युनिकेट करतो. कॉल आम्ही घेत नाही, कारण शांततेने काम चालतं. पूर्ण टीम माझी असं. त्यामध्ये तुम्ही पर्सनली तिथे असता पेशंट बरोबर? म्हणजे जे कोणी आता तुम्ही संभाजीनगरला म्हणताय, तिथे तुम्ही पूर्ण वेळ असता की पुणे मुंबई पुणे संभाजीनगर? हो, जास्त करून मी स्थायिक आहे पुण्याला. मी पुण्यावरून पूर्ण इंडिया आणि बाहेरचं पूर्ण काम बघतोय. पण जेव्हा पेशंट तिथं असतात,
मी प्रयत्न करतो की माझी पेशंटची एकदा भेट व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे माझ्या अदरवाईज तुम्ही झूम मीटिंग वर बोलता. एक्झॅक्टली. मी पेशंटला माझ्याशी बोलल्याशिवाय पेशंट पुढे जातच नाही. बरं. हां. आणि वेळच्या वेळी योग्य वेळेला मी त्यांच्यासोबत, पण काय ते प्रॅक्टिकली शक्य होत नाही. तुम्ही जेव्हा अनेक हजारो लोकांना भेटतायत, पण माझं दुर्लक्ष मी होऊ देत नाही. रिझल्ट मला पाहिजे असतात ज्यावेळेस, आणि झूमच्या माध्यमातून मी कायमच्या सोबत असतो. बरोबर. दिवसातनं 2 ते 3 तास ते मला रोज भेटतात. हे आपलं निब्बाणाचं वेगळंपण आहे. बरं. अल्टिमेटली काय आहे की पेशंटला आजार बरा करून पाहिजे, आपला आजार बरा करायचा आहे. पद्धत थोडी वेगळी आहे, कमिटमेंट द्यावी लागते रुग्णांना, आणि थोडं बदलावं लागतं आपल्या मुलांसाठी. बरं, मी म्हणत नाही की तुमच्या मला चुका काढायच्या आहेत. काहीतरी अशी गोष्ट घडली ना, त्यामुळे मुलगा आजारी पडला. धूर आहे म्हणजे कुठतरी आग आहे, आणि आग शोधतोय आम्ही. तुम्हाला सांगतो इथे आग आहे, ती आग थांबवा म्हणजे धूर कमी होईल. तसं काय कारणं घडतायत, मग कसं डीप जायचं, कोणते सिम्पटम, यात पण काय होतं, प्रत्येक रुग्णाचा मला मिळणारा रिस्पॉन्स वेगळा असतो. आजाराची व्याप्ती, त्याच्या घरातलं वातावरण, या सर्व गोष्टी आम्ही कव्हर करतो. पण या सगळ्या सायकोलॉजीचा विचार तुम्ही त्या एका झूम मीटिंग वर करता? नाही, तेच सांगतो. पहिली गोष्ट, एक ओपनिंगची झूम मीटिंग असते ज्याच्यामध्ये रुग्णांना मी स्वतः या ट्रीटमेंटची पूर्ण माहिती देतो. ती बेसिक आहे. त्याच्यानंतर त्यांचा फॉर्म भरून घेतला जातो, आणि माझी डॉक्टर्स प्रत्येक रुग्णाला त्याच्या आजाराप्रमाणे अनेक वेळा झूम मीटिंग घेतात. अच्छा. ट्रीटमेंट सुरू होऊन जाते. जोपर्यंत आम्हाला क्लिक होत नाही की आम्ही निष्कर्ष एक्झॅक्ट काय कारण घडलंय, आता अनुभवाने झालेलं आहे इतक्या वर्षांमध्ये, आणि माझ्याकडे ती केस येते, मी सर्टिफाय करतो, पेशंट पॅकेज जमा करतो, आणि ट्रीटमेंट सुरू होते. आणि जेव्हा जेव्हा वाटलं त्यावेळेस झूम मीटिंगच्या माध्यमातून आम्ही त्याला भेटतो, आश्रमाच्या माध्यमातून भेटतो, जिथं आपण ऍडमिट करतो. थोडं सोपं केलंय, कारण एक तर पेशंट आजारामुळे परेशान असतो ताई, आणि त्याला पुन्हा 4 ठिकाणी फिरवायचं. मी पेशंटला काय, तुम्हाला फक्त गुण पाहिजे ना, मी देतो. आणि हे प्रॅक्टिकल आहे, विज्ञानाचा उपयोग करून आज आपण झूम मीटिंग वगैरे घेतोय, आणि खूप सुंदर लोकांचा रिस्पॉन्स आहे. आपलेच, तुमचा जो पॉडकास्ट आपण पाहिला, मी प्रेक्षकांना सांगेल की आपले आतापर्यंत साधारणपणे 4 ते 5 पॉडकास्ट असतील. फक्त पॉडकास्टच्या खाली कमेंट्स वाचा. आत्ता सध्या जे लोक औषध घेत आहेत त्यांचे म्हणतात ना आपण, जिवंत प्रामाणिक अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील. त्यात एका कॅन्सरच्या पेशंटने पण आपला अनुभव लिहिलेला आहे. अनेक पेशंट आहेत, डिप्रेशनचे असतील. बरं, असंच नाही फक्त आपण हे आजार बरे करतो. हृदय रोगामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास टाळणे, मायग्रेन, सोरायसिस, वंध्यत्व, जिथे कुठे तुम्हाला वाटते की असाध्य लेबल लावलंय किंवा बरं होत नाही, हे सर्व फक्त आज आपण प्रकर्षाने, जसं मागच्या सभेत मला बोलला होता की डॉक्टर तुमच्याकडे एवढं आहे, आपण ते टप्प्याटप्प्याने प्रेक्षकांना देऊ. आता मला कसा वेळ मिळतो. मानसिक आजाराच्या बाबतीमध्ये मी जास्त प्रमाणामध्ये मला त्रास होता, जेव्हा मी ते मुलं बघतो तर खूप खूप वाईट वाटतं की देवाने काय अन्याय केला, आणि देवाच्या कृपेने ते माझ्या हाताला ते यश आलेलं आहे. आता ज्याचा योग आहे आणि तो काय साथ देतो, ती लोक माझ्यापर्यंत येतील आणि ट्रीटमेंट घेतील. अगदी अगदी. आणि मला खात्री आहे, कारण कित्येक पेशंटला तुम्ही अगदी छान बरं केलेलं आहे. मागच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा खूप छान रिस्पॉन्स मी या अर्थानं म्हणते, मी कधीच व्ह्यूजला रिस्पॉन्स म्हणत नाही. माझ्याकडे व्ह्यूज कमी असले तरी सुद्धा त्यातल्या 5 कमेंट्स ह्या खूप आत्मीयतेनं लिहिलेल्या असल्या ना, की मी म्हणते की माझा पॉडकास्ट पोचला. तर तशा कमेंट्स आपल्या त्या पॉडकास्टला आल्या होत्या. सगळी माहिती कळलेली आहे, आणि मनोकायिक विकारांवर 100% इलाज तुमच्याकडे आल्यानंतर होऊ शकतो याची हमी आम्हाला मिळालेली आहे. पण आता जाता जाता आम्हाला एक गोल्डन टिप द्या. ताई, रास्ते कहाँ खत्म होते हैं जिंदगी के सफर में, मंजिल तो वही है जहाँ ख्वाहिशें थम जाए. म्हणतात ना की या जीवनातले रस्ते कुठेच थांबणार नाहीत, अनंत रस्ते आहेत. जीवन छोटं आहे आपलं, आणि व्यक्ती अजूनच्या प्रयत्नामध्ये स्वतःला पळवत सुटतो, आणि एक दिवशी कळतं की मरण जवळ आलं, आणि तेव्हा त्याला कळतं की जगणंच राहून गेलं आपलं. अशा वेळेला तो जिथं थांबला, मंजिल तो वही है जहाँ ख्वाहिशें थम जाए. आज जे तुम्हाला मी शांतपणे बोलतोय, तर मी म्हणजे समाधान हा जो शब्द आहे 4 अक्षरे, हा खूप महत्वाचा आहे.
मी म्हणत नाही की पैसे कमवू नका, मी म्हणत नाही की तुम्ही मोठे होऊ नका, सर्व करा, पण मनात एक समाधान ठेवा. रात्री झोपताना वाटलं पाहिजे, कारण याला लिमिट नाही आहे, हे मनाच्या अधीन आहे. आणि त्या इच्छा आकांक्षाला तुम्ही जर कंट्रोल करायला शिकले आणि आहे त्याच समाधान मानलं, मोठं काम करून आहे त्याच समाधान, शेवटी झोपायला अशी 6 बाय 2ची जागा आपल्याला लागते, हे सूत्र आपण जर समजून घेतलं तर मला वाटतं प्रत्येक व्यक्ती आनंदी होईल. आणि तो एकदा आनंदी झाला तर तो स्ट्रेसमध्ये येणार नाही, आणि तो स्ट्रेसमध्ये आला नाही तर तो आजारी पडणार नाही, आणि तो आणखीन अचीव्ह करू शकतो. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तर आनंदी व्यक्तीच हा म्हणजे श्रीमंत होऊ शकतो. करेक्ट. श्रीमंतीचा मार्ग यातनं जातो. अभ्यास असा झालाय की तीच लोक श्रीमंत होतात जे आनंदी असतात. करेक्ट. या एक्झॅक्ट. खरंच मला खूप छान आहे ही गोल्डन टिप, आणि मला खरंच याला जोडून असं सांगावं असं वाटतं की समाधानाशी खूप कनेक्शन असतं आनंदाशी, आणि आपण आनंदी असू तर आपण त्या गोष्टी मल्टिप्लाय करू शकतो, कुठल्याही गोष्टी आपल्या आयुष्यात. जसं की अट्रॅक्ट करू शकतो. जर का मी आनंदी असेल तर माझे उद्याचे टास्क सुद्धा मी लवकर लवकर कंप्लीट करू शकते. असं करत करत जर तुम्ही म्हणता की सगळे टास्क कंप्लीट करत 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 आपण एकदा आपलं गोल अचीव्ह करतो. गोल अचीव्ह करणं खरं सांगायला गेलं तर तिथे पोचायचे असं नाही, पण तो रोजचा जो प्रवास आहे तो आपला जर समाधानी आणि आनंदी झाला तर मला असं वाटतं की आपण भरभरून आयुष्य जगलो आणि आपण भरभरून मिळवलं असं ते होतं. मला तुमची गोल्डन टिप खूप आवडली. मनापासून धन्यवाद. तुमच्याशी कायम गप्पा मारल्यानंतर मला एक वेगळंच काहीतरी ऊर्जा मिळते. आमच्या स्टुडिओत आल्याबद्दल आणि छान गप्पा मारल्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आपले धन्यवाद.